पकड 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 पकड. हे दादा तिकडे जा तिकडे जा. हे बाय इकडे इकडे. हे वेडी पट्टी काढ बघ कोण आहे ते. काय ग म्हणू सकाळी सकाळी तुम्हालाच भेटायला आले. मला काय टेन्शन आहे? नाही नाही टेन्शनचं काही कारण नाही. मग हे बरोबर तुम्ही खेळा मग. ऍक्च्युली मला तुमच्याविषयीच बोलायचं आहे. माझ्याविषयी काय? मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? अर्धा दिवस. म्हणजे सकाळी शाळेत गेलो आणि दुपारी परत आलो तो परत गेलोच नाही. हसताय काय? खेळा तुम्ही. म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता नाहीये? नाही. तू सकाळी सकाळी हे विचारायला आलीस की मला लिहिता वाचता येते की नाही ते? नाही मी तुम्हाला विचारायला नाही आले. मी तुम्हाला हे सांगायला आले की मी यापुढे तुम्हाला शिकवायचं ठरवलं. मला आता या वयात शिकून काय तू का मास्तर व्हायचंय मला? मामा मास्तर होण्यासाठी नसतं शिकायचं, स्वतःसाठी शिकायचं असतं. शिक्षण ही गरज आहे. तसंच काढलं तर तुमच्यासारखी माणसं आहेत ना. ते सगळं मला नका सांगू. मी तुम्हाला शिकवायचं ठरवलंय म्हणजे ठरवलंय. आणि जोपर्यंत तुम्ही शिकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला महत्व नाही कळणार आहे शिक्षणाचं. नाही नाही मला नाही शिकायचं, मला खेळायचं. हे पोरांनो चला. हे चला या मी पण आलो. मामा तुम्ही जर माझ्याकडे क्लासला नाही आलात ना तर मी बोलणार नाही तुमच्याशी. नको बोलू. मी तुम्हाला चहा पण नाही बनवून देणार. बरं बघतो. नक्की या. मी वाट बघेन. वाट बघ मी येतो. मामा येतो खरंच येतो. हा जा जा. ठीक आहे. मला खेळू द्या आधी. जा जा जा. अरे येतो. हे मी पण आहे. एक मिनिट. पकड पकड. आज आपण कविता शिकणार आहोत. कोणती कविता? हिरवे हिरवे गार गालीचे. आणि ही कविता लिहिली आहे बालकवींनी. कोणी लिहिली आहे? बालकवींनी. व्हेरी गुड. स्वतः मी कविता म्हणणार आणि माझ्या मागे मागे तुम्ही म्हणायची. ओके? हिरवे हिरवे गार गालीचे. हिरवे हिरवे गार गालीचे. हरित तृणांच्या मखमालीचे. हरित तृणांच्या मखमालीचे. हरित तृण म्हणजे काय माहितीये कोणाला? हरित तृण म्हणजे हिरवं गवत. काय? हिरवं गवत. व्हेरी गुड. परत एकदा म्हणायची. हिरवे हिरवे गार गालीचे. हिरवे हिरवे गार गालीचे. हरित तृणांच्या मखमालीचे. हरित तृणांच्या मखमालीचे. अनय इकडे. सुगवर्णांना बोलवशील लगेच? सांभाळून जा. चला आपण पुढे म्हणायची. त्या सुंदर मखमालीवरती. त्या सुंदर मखमालीवरती. फुलराणी ती खेळत होती. फुलराणी ती खेळत होती. आता एक काम करा. एवढी कविता लिहून घ्या. चला वही काढा. सुगवर्ण कसं नाही आले अजून? डोल डोलवी हिरवे शेत. डोल डोलवी हिरवे शेत. तोच एकदा हासता आला. तोच एकदा हासता आला. आई सुगवर्ण घरी नाही आहेत. रात्री येणार आहेत. ठीक आहे बाळा तू बस. राजवीर का सारखे इकडे येत आहेत? त्यात सुब्बू मामा पण नाही आहेत. आता यांनी पुन्हा या मुलांसमोर तमाशा नको करायला.
मी तुम्हाला आता कवितेचा अर्थ समजावून सांगते, तुम्ही लिहून घ्या. मनवा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. राजवीर, माझा क्लास सुरू आहे. मला परत मुलांचा वेळ वाया नाही घालवायचा आहे. मला एवढंच वाटतं, ही लढाई जर प्रेमाची आहे तर ती अधिकाराने अहंकाराने कधीच जिंकता येणार नाही. ठीक आहे, मी बाहेर थांबतो. पूरविनोदी संध्यावात म्हणजे पूरविनोदी संध्यावात. डोल डोलवी हिरवे शेत, तोच एकदा हासत आला, चुंबुनी म्हणे फुलराणीला, तुम्ही आता घरी जा, आजचा क्लास संपला. ताई, पण आजचा अभ्यास बाकी आहे ना? हो बाळा, आपण उद्या करूया. जा. आय एम सॉरी, चुकलं माझं. काय झालं? तुम्ही असे एकटेच का असता? झाला तुमचा क्लास? हो. मॅडम कुठे आहे तुमच्या? ते काय? ठीक आहे, जा तुम्ही. मनवा, मनवा.
आत येऊ मी? या. थँक्स. तुम्ही हसताय का? काय नाही, नेहमीच. म्हणजे म्हणजे नेहमी स्वयंपाक करताना तुम्ही इतक्या गुंग होता की तुम्हाला कळत नाही चेहऱ्याला पीठ लागलंय. आता पण शिकवताना चेहऱ्याला खडूचा रंग लागलाय, कळलं नाही तुम्हाला. इथे नाही, इथे कपाळावर. काय झालं, तुम्ही विचारलं नाही मला मी का आलोय? राजवीर, मी तुम्हाला सांगितलं होतं. सांगितलं होतं तुम्ही, पण आज माझी इथे येण्याची कारण खूप वेगळी आहेत. तुम्ही का आलात? तुम्हाला बघावंसं वाटत होतं म्हणून आलो. पण मग खूप दिवस झाले तुमची आजची कॉफी नाही घेतली मी. एक कप कॉफी मिळेल मला? प्लीज. आणते. तुम्ही बसा. हो, आम्ही सगळे मजे. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. बरं ऐका ना, गोळ्या घेताय वेळेत? चल. नाही, नितीश मजेत. मनू सुद्धा. मी जाणार आहे तिच्याकडे. हो, कळवते, नक्की कळवते तुम्हाला. हा, ओके ओके, काळजी घ्या. बाय. कोणाचा फोन होता? बाबा. काय म्हणाले? नाही, काही नाही, चौकशी करत होते. नितीश कसा आहे, मनू कशी आहे, मनूला काही त्रास नाही ना? मग तू काय सांगितलंस? मी काय सांगणार? मी सांगितलं आम्ही सगळेच जण मजेत आहोत, मनू सुद्धा बरी आहे, सगळं काही ठीक आहे. आई, पण काही ठीक नाहीये. आईच्या मागे प्रॉब्लेम आहे. आता हे सगळं कसं न सांगायचं त्यांना? तुला माहितीये ते केवढं टेन्शन घेतात. आई, पण तू राजवीर जिजूंबद्दल त्यांना काही सांगितलं नाहीस ना? नाही, मी काही बोलले नाही, पण ते विचारपूस करत होते. मग काय सांगितलंस? काय सांगणार, मी तर विषयच बदलला. हे किती दिवस असं चालणार आहे? आपण किती दिवस अशा गोष्टी टाळत बसणार आहोत का? काय करणार आपण नितीश? मला माहिती राजवीर एवढ्या सहजासहजी गप्प बसणाऱ्यातले नाहीयेत. हो, म्हणूनच मी त्यांना समज देण्याचा विचार करतो. आईला त्यांनी असं सतत त्रास देणं मला नाही सहन होत. एक दिवस बघीन आणि नितीश, काय चाललंय तुझं? तू काय बडबडतोयस? आई, काय चुकीचं बोलतोय मी? आपण जर काही बोललो नाही ना, तर ते ताईला सारखा त्रास देत राहते. मला कळतंय, आणि तू काहीही चुकीचं बोलत नाहीयेस. एक भाऊ म्हणून तुला मनोविषयी काळजी वाटणं अगदी साहजिक आहे, पण तुला एकच सांगू शकते बाळा, तू नको नवरा बायकोच्या भांडणात पडूस. त्यांचं काय ते त्यांना ठरवू दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मनू तुझ्याकडे मदत मागायला येत नाही तोपर्यंत तू काही करणार नाहीस. मागच्या वेळेस आठवतं ना काय झालं? उगाच वाद वाढत गेले आणि त्या सगळ्याचा आपल्या मनूला खूप त्रास झाला. म्हणून मी म्हणते, मला परत गेल्या वेळेसारखं झालेलं नकोय. तुला कळतंय मी काय म्हणते? सगळं कळतंय, पण काही करू शकत नाही ना, याचा जास्त त्रास होतोय. नितीश, कॉफी. थँक्यू.
बसा. तुम्ही पण घ्या ना माझ्या बरोबर कॉफी. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला चहा आवडतो. ऍक्च्युली चहा सुद्धा चालला असता आता. तुम्ही चहा चालला असता आज. नाही माझा चहा झालाय. तुम्ही घ्या कॉफी. हाफ हाफ घेऊयात कॉफी. नाही खरंच नको. ओके. छान झाली कॉफी. एका सेकंदासाठी वाटलं की मी ऑफिसला जातोय आणि तुम्ही कॉफी आणून दिली. बाकी इथे काही त्रास नाही ना तुम्हाला? आणि कोण कोण राहतं इकडे? साधनाताई आणि मी दोघीच राहतो. छान आहेत त्या स्वभावाने. तुम्हाला कसली गरज वाटली, काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देईन. छान वाटतंय तुमच्या आजची कॉफी पिऊन. सवयी माणसाला बदलायला भाग पडता यावर माझा विश्वास बसायला लागला. तुम्हाला आठवतंय लग्नाआधी पण मी तुमच्याकडे आलो होतो कॉफी घ्यायला. कॉफी. थँक्यू. आठवलं? ऐकतो मी आता, पण परत तुमच्या हातची कॉफी प्यावीशी वाटली किंवा तुम्हाला बघावंसं वाटलं तर येईन परत. ऑफकोर्स तुमची काही हरकत नसेल तर. चालेल ना? काळजी घ्या आणि म्हणून स्माईल. बाय. सॉरी. मी का आला? तुम्हाला बघावंसं वाटत होतं म्हणून आलो. पण मग खूप दिवस झाले तुमच्या हातची कॉफी नाही घेतली मी. एक कप कॉफी मिळेल मला? कॉफी. थँक्यू.
एका सेकंदासाठी वाटलं की मी ऑफिसला जातोय आणि तुम्ही कॉफी आणून दिली. तुम्हाला कसली गरज वाटली, काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देईन. राजवीर, तुम्ही आज एवढं छान वागलात, मला खरंच खूप बरं वाटलं.